श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 6 मधील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. मखमालाबाद आणि मळा परिसरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. या रॅलीला समर्थकांसह स्थानिक नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅली दरम्यान भाजपचे अधिकृत उमेदवार मनीष सुनील बागुल, चित्रा जगन्नाथ तांदळे, वाळू विश्वनाथ काकड आणि रोहिणी बापूशेठ पिंगळे यांचं स्थानिक महिलांकडून औक्षण करून आणि टिळा लावून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. नागरिकांनी उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा देत आपला पाठिंबा व्यक्त केला. माझा प्रभाग क्रमांक 6 मधला निवडणूक आहे. आज आम्ही पूर्ण मखमालाबादमध्ये फिरलो. आम्हाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि मी पूर्ण नागरिकांना विनंती करते की येत्या 15 तारखेला आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करून द्या. आज प्रभाग 6 आम्ही चारही उमेदवार मखमालाबाद गावामध्ये फेरी केली. फेरीमध्ये सर्व लोकांना आम्हाला हमी दिली की आम्ही सर्व तुमच्या पॅनल मागेच आहेत. यापूर्वी आम्ही गावात भरपूर कामं मी करून घेतलेले आमदाराच्या माध्यमातून. रस्त्याचे असं समाज मंदिर आहे, परत बुद्धविहार आहे, बुद्धविहार प्रसिद्ध नगरचा रस्ता आहे, आमची तालीम आहे. आणि नवीन पिढीसाठी आम्ही अजून चांगल्या क्वालिटीची व्यायामशाळा बनवायचा आमचा मानस आहे भविष्यामध्ये. आणि मळे भागातले काही रस्ते आम्ही केले आणि ते बी काही थोडेसे बाकी आहे, ते सुद्धा आम्ही पुढं चौघही बी आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून पुढे करू. त्यामुळे मखमालाबाद गाव हे पूर्ण आमच्या पाठीमागं आहे आणि ते कमळाला निवडून देतील. चित्रा जगन्नाथ तांदळे, प्रभाग क्रमांक 6 अनुसूचित जमाती राखीव गटातून उमेदवारी करत आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही आज जनतेसमोर येतो आहोत. आज सगळ्या मखमालाबादमध्ये आम्ही फेरी मारतो आहोत. सिद्धार्थनगरमध्ये फेरी मारली, नंतर सगळे पिंगळे गल्ली, कुंभार गल्ली, माळी गल्ली ह्या सर्व भागात फिरत असताना आम्हाला मतदारांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि सर्वांनी आम्हाला आश्वासित केलं की पूर्ण भारतीय जनता पार्टीचं पॅनल आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणू. धन्यवाद. सुनील बाबू, आपण जर बघितलं असेल तर मखमालाबाद गाव आज आपण रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या रॅली दरम्यान आम्ही चारही अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सारं गाव ही पायी फेरी केली आणि त्या फेरीत असताना अक्षरशः नागरिक बाहेर येऊन आम्हाला आशीर्वाद देत होते, आम्हाला शुभेच्छा देत होते. याच्यावरून जनतेचं कल लक्षात येतं की हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहोत आणि निश्चितपणे येत्या काही काळात भारतीय जनता पार्टीचाच भगवा हा महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार. तर मुख्य हे मखमालाबादमध्ये रोडांचे कामं झालेले आहेत बऱ्यापैकी आणि इतर काही ज्या समस्या असतील त्या आपण सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आपण जर बघितलं असेल तर बऱ्यापैकी बजेटमध्ये मखमालाबादचा मेन रोड असेल, आपला गामनेमाळा ते चोपडा लॉन्सपर्यंत जो काँक्रिटीकरणाचा रोड असेल, हे प्रामुख्याने आदरणीय गिरीश भाऊ महाजनांच्या माध्यमातून आपण पकडण्यात आले. निश्चितपणे आपण जर काही महिन्यात बघितलं तर हे काम देखील चालू होतील आणि ह्यापुढे पण कुंभमेळ्यासाठी येणारा हा अतिशय सुंदरपणे पार पाडण्यात येईल. यानंतर उमेदवारांनी प्रभागातील घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत परिसरातील पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि विकास कामांबाबत आपली भूमिका मांडली. सर्वांगीण विकासाचं ठोस आश्वासन यावेळी मतदारांना देण्यात आलं. प्रचारादरम्यान बोलताना उमेदवारांनी येत्या 15 तारखेला मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचं आवाहन केलं. भाजपला विजयी करून विकासाची गती कायम राखण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या निवडणुकीचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी स्थानिक नागरिक स्वतःहून पुढे येतात. या रॅलीमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.